काल जयंत पाटलांच्या प्रामुख्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की जवळपास 15 आमदार जे आहेत अजित पवार आहेत ते आमच्या संपर्कात आहेत, सातत्यानं ते संपर्क करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची इथं अडचण होते, त्यामुळं आम्ही येण्याच्या तयारीत आहोत, फक्त तुम्ही शरद पवार साहेबांशी बोलावं आणि आमचा मार्ग मोकळा करा. ज्यांनी वक्तव्य केले तेच संपर्कात आहेत, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये मी अधिक काय बोलू इच्छित नाही. त्याही उपर जर काही त्यांना काही नावं सांगायची असतील तर ते सांगण्यासाठी त्यांना पूर्णपणाचं अधिकार त्या ठिकाणी आहे. एखाद दोन किरकोळ अपवाद सोडता उरलेले सगळे आमदार आदरणीय अजितदादांच्या संपर्कात त्या ठिकाणी आहेत. काही वेळेला एखाद दुसरा माणूस, एखाद दुसरे आमदार महोदय आमच्या दर मंगळवारी होणाऱ्या विधिमंडळाच्या आमदारांच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहत असतात. त्याच्यामुळे कोण कोणाच्या संपर्कात आहे हे आता सर्वांना निश्चित त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु आपलं एकंदरीत स्थान डळमळीत झाल्याच्या नंतर एक संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते. त्या कार्यशैलीपेक्षा या विषयाकडे मी काय अधिक पाहू इच्छित नाही. म्हणून मी सांगितलं की अनेक जण संपर्कात आहेत, वक्तव्य केलं, त्यांची सुद्धा काही काळ चर्चा होते. तुम्ही मोठा गौप्यस्फोट करताय, थेट नाव घेऊन जरा जयंत पाटील तुमच्या संपर्कात आहेत. असं त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यापुरतं मी उत्तर दिलं आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा काय अधिक उत्तर देऊ इच्छित नाही. परंतु जे 10वं मंत्रिपद खाली होतं ते मंत्रिपदासंदर्भामध्ये त्यांच्याशी संपर्क झाला होता. अगोदर ज्या मीटिंग झाल्या होत्या त्या मीटिंगला देखील ते उपस्थित होतात अशी देखील माहिती समोर आली की याच्यामध्ये काय सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते जरूर उपस्थित त्या ठिकाणी होते, मी ते नाकारता इच्छित नाही. आम्ही निर्णय घेण्याच्या काही काळ आधी, त्याच्यानंतर ते कधी उपस्थित त्या ठिकाणी निश्चितपणाने नव्हते. आता 10वी जागा जी रिक्त आहे त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं अजितदादा किंवा प्रफुल्लभाई या संदर्भातलं अधिक भाष्य त्या ठिकाणी करू शकतील. जर तेच तुमच्या संपर्कात आहे असं तुम्ही म्हणत असाल तर त्यांना येण्यापासून रोखते कोण, नेमकं घोडा आणले होतं? नाही, मी एवढंच म्हटलं की संपर्कात आहे. आता 15 जण येण्याच्यामध्ये कोण कोणासाठी अडतं आहे त्याचं कुठे काय आहे. त्यामुळे काही वेळेला थोडंसं असं वक्तव्य करणं हे सहजगत्या सोपं जाऊ शकतं. आणि एकंदरीत पाहिलं तर मिळणारा प्रतिसाद राज्यभरातला केविलवाणा असल्यामुळे अशा पद्धतीचं शब्दप्रयोग करणं किंवा अशा पद्धतीच्या बातम्या देणं हे त्या ठिकाणी स्वाभाविक असं मी मानतो. जयंत पाटील तुमच्या संपर्कात आहेत म्हणजे काहीतरी परत पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम आहे असं नाही, कोणाचा कधी करेक्ट कार्यक्रम होईल ते काय कोणाला सांगता येऊ शकत नाही. मी वारंवार त्या संदर्भामध्ये सतत बोलत आलेलो आहे की जयंतरावांच्या पोटातलं पाणी हलत नाही आणि डोळ्यातलं पाणी टिकत नाही. आणि त्याच्यामुळे करेक्ट कार्यक्रम करण्याच्या बाबतीमध्ये ते वारंवार ते बोलतच असतात. राजकारणात अलीकडच्या कालावधीमध्ये करेक्ट कार्यक्रम हा प्रचलित जो शब्द झाला आहे तो जयंतरावांच्याचमुळे झाला आहे. त्यामुळे बघूया कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतोय तो. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठा आणि धनगर या दोन्ही समाजांनी एकत्र आलं तर आपण हे सरकारवर विरोध क्रिएट करू शकतो आणि आपल्याला हव्या त्या मागण्या आपण सोबत घेऊ शकतो असं बघतो तुम्ही याच्याकडे, कारण सोशल इक्वेशन्स बदलते. नाही, एक कसं आहे की दोन भिन्न गोष्टी आहेत. सकल मराठा समाजाला आरक्षण हवं आहे ते त्यांना OBC म्हणून त्या ठिकाणी हवं आहे. धनगर समाजाला जे आरक्षण हवं आहे ते ST राखीव म्हणून त्या ठिकाणी हवं आहे. म्हणून या दोन्ही ज्या मागण्या आहेत, दोन्ही समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत. आता जरांगे पाटलांनी काय म्हणावं काय नाही हा त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे. परंतु दोन्ही प्रश्नाचं, दोन्ही आरक्षणाच्या संदर्भातले संदर्भ वेगळे असल्यामुळे शेवटी ते जे काय ठरवतील ते आपल्याला उद्याला पाहायला मिळेल. जरांगे पाटील यांचं प्रामुख्यानं OBCतून आरक्षण मिळावं, कुणबी प्रमाणपत्र सर्वांना मिळावं अशा पद्धतीची मागणी आहे. तर दुसरीकडं OBCमधून आरक्षण नको अशी भूमिका नारायण राणेंना काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतलेली आहे. एकंदरीतच जो नारायण राणेंच्या भूमिकेमुळे आगामी काळात OBC नाराज होण्याची शक्यता नाकारता येते. त्यांचं म्हणणं असं आहे की कुणबी मराठा वेगळे आहेत आणि छानोगडी मराठा वेगळे आहेत. नाही, म्हणूनच आत्ता जे म्हणलं तसं तुमचा प्रश्न कॉन्ट्राडिक्टरी आहे. तुम्ही असं म्हणाल की नारायणराव राणे असं म्हणाले की त्यांना OBCचं आरक्षण नको, कुणबींची मधलं आरक्षण. मग तेच ना, आमच्या सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. पण OBCच्या आरक्षणाला जराही धक्का न लावता त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने त्या ठिकाणी कायदेशीर कसोटीवरती तपासून दिला गेला पाहिजे. कारण अशापैकी निर्णय दोनदा त्या ठिकाणी घेतले गेले. काही प्रमाणामध्ये शैक्षणिक अंमलबजावणी काही ठिकाणी झाली आणि तेवढ्यातच
कधी उच्च न्यायालयाने, कधी सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे निर्णय त्या ठिकाणी रद्दबादल ठरवले आहेत. मला स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून असं वाटतं की राज्य सरकारने कायद्याच्या पूर्णपणाच्या कसोटीवरतीच आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. त्याच्यात पावलं सकारात्मक उचलावीत म्हणूनच या महायुतीच्या सरकारने न्यायाधीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती त्या ठिकाणी नेमलेली आहे आणि माझी माहिती आहे की ते संबंध राज्यभरामध्ये फिरत या संदर्भातला जो काय अहवाल गोळा करायचा आहे ती गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं त्या ठिकाणी उचलत आहेत. याचा अर्थ असा आहे की राज्य सरकार सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सकारात्मक त्या ठिकाणी आहे. या संदर्भात आज एक आत्महत्या झालेली आहे. बँड्राला एका युवकाने आत्महत्या केलेली आहे सर, मराठा आरक्षणासाठी. एक असं आहे की ही अत्यंत दुर्दैवी भाग त्या ठिकाणी आहे. समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही तीव्र भावना प्रत्येक समाजामध्ये त्या ठिकाणी असते, पण इतकं टोकाचं पाऊल व्यक्तिगत जीवनामध्ये उचलून जीवन संपवणं ही बाब आमच्या सर्वांच्यासाठी अत्यंत गंभीर आहे. एक महत्वाचं आहे, एकीकडे शिंदे समितीकडून जो अहवाल आता तयार होतो त्याच्यामध्ये जवळपास 5,000 जणांचे वंशावळ सापडल्या, पण तसं पाहायला गेलं तर कुणबींची मोठी संख्या आहे ज्यांना अकोमोडेट करावं लागेल. आणि हे एकीकडे होत असताना दुसरीकडे सरकार असं म्हणतं जरांगे पाटलांना त्यांनी आश्वासन पण दिलंय, पण मग या दोन कॉन्ट्रॅक्टरी गोष्टी एकत्र कसं काय आणणार जर कुणबीमध्ये अकोमोडेट करताना प्रॉब्लेम येणार तर? एक असं आहे की जे माझ्या भाषणात आलं तर कदाचित वेगळं असू शकेल की निजामाच्या कालावधीमध्ये जे जिल्हे विशेष करून मराठामधले निजामाच्या राजवटीखाली त्या ठिकाणी होते त्या कालावधीमध्ये मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणून त्या ठिकाणी केली गेली होती. त्या संदर्भातलं पूर्णपणाचं सर्वेक्षण करून त्याच्या आधारित त्यांना कुणबी म्हणून दाखले दिले जावेत असं जरांगेंचं ज्या वेळेला उपोषण झालं त्यावेळेला राज्य सरकारने त्यांना तशापैकीचं सांगितलेलं होतं आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे. इतर ठिकाणी मात्र आता कोकणामध्ये असलेला कुणबी समाज, कोकणामध्ये असलेल्या कुणबी समाजाला सुद्धा आरक्षण ओबीसीचा दाखला मिळवताना ते आहेत कुणबीच, पण आरक्षण मिळवताना 50 वर्षाची वंशावळ ती त्या ठिकाणी त्यांना सिद्ध करावी लागत असते. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तर तशापैकी वंशावळ सिद्ध करणं इतकंसं काय सोपं नाही. पण माझी जी भूमिका आहे मी या ठिकाणी मांडली की तशा पद्धतीने कुठली करण्यापेक्षा, निर्णय तशा पद्धतीने होण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवरती आत्तापर्यंत घेतलेले निर्णय, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय या साऱ्या गोष्टीचा सारासार पूर्णपणाने कायदेशीरदृष्ट्या अभ्यास करत सरकारने या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे अशी आमची स्पष्टपणाची मागणी आहे आणि तो निर्णय आरक्षणाच्या दृष्टीतून सकारात्मक असावा. लोकसभेची बैठक सुरू आहे सर्व पक्षांची. शरद पवार त्या ठिकाणी बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बैठक घेतली. त्यांच्या खासदारांकडनं हे स्पष्ट करण्यात आलं की 22 जागांवरती शिवसेनेचा दावा असणार आहे. उर्वरित 26 जर फॉर्म्युल्यानुसार भाजप लढणार असेल तर राष्ट्रवादीला काय होणार? एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची जागा 100% त्या ठिकाणी लढणार आहे. पण जसं चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला 3 पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला समोर जातील त्यावेळेला राज्यपातळीवरती आमची चर्चा त्यांच्याजवळ निश्चितपणाने सर्वांची होईल. आम्ही तिन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राज्यपातळीवरती आम्ही सगळे नेते एकत्रितपणाने बसू आणि या संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीतल्या शीर्षस्थ नेत्यांकडनं त्या ठिकाणी होईल. पण एक बाब नक्की आहे, कोण किती जागा लढवणार हे मी आज सांगू शकत नाही, पण तिघही एकत्रितपणाने या निवडणुकीला NDA म्हणून, महायुती म्हणून 100% सामोरं जातील. म्हणजे रायगड असेल, शिरूर असेल किंवा त्या ठिकाणी नाशिक असेल, ह्या सगळ्या ज्या राष्ट्रवादीच्या जागा आहे यावरही शिवसेनेने कुठेतरी दावा सांगितलेला आहे प्रत्यक्ष. नाही, आता त्यांनी दावा सांगताना नेमका कुठले मतदारसंघ सांगितलेत मला माहीत नाही. आता रायगड, शिरूर, बारामती, सातारा इथे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्याचे खासदार आहेत. म्हणजे 2019 सालच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले खासदार त्या ठिकाणी आहेत. नाशिकला काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आलेले नाहीत, पण गेली अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये ती जागा 2004 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी लढवत आला. हे झालं जुनं इक्वेशन. पण मी आता आपल्याला पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो आहे की एकंदरीत 48 जागांचा विचार करत निवडून येण्याच्या क्षमतेवरती एकंदरीत जी राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भिन्न आहे त्याचा पूर्णपणाने अभ्यास करून आम्ही एका विशिष्ट कन्क्लुजनला राज्यपातळीवरती येऊ. काही बाबतीमध्ये किंवा या सर्वच बाबतीमध्ये शेवटचं शिक्कामोर्तब
हे केंद्रात दिल्लीतल्या शीर्षस्थ नेत्यांकडनं त्या ठिकाणी मिळेल. माढा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवारांनी निवडणूक लढावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात प्रचार करणार का, भाजपच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मदत करणार? एक असं आहे की आदरणीय पवार साहेबांनी 2014 स्पष्ट केले की ते एकूण लोकसभा लढणार नाहीत. मला असं वाटतं की आजही आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट आलं की ते राज्यभर दौरा करणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीला काय ते सामोरं जाणार नाही आहे. कारण शेवटी त्या नेतृत्वाने गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी विधानसभा लोकसभा या सगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत. 2014 सालामध्ये त्यांनी कॉन्शियसली आदरणीय पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते मागणी नेत्यांच्याकडे करत असतात. पण मला असं वाटतं आज पवार साहेबांचा खुलासा बघितल्याच्यानंतर त्याच्यातली स्पष्टता त्या ठिकाणी आलेली आहे. लोकसभा निवडणुका पाईपलाईनमध्ये तुम्ही म्हणताय की महायुती तुम्ही सगळे सोबत लढणार, काही बेसिक फॉर्म्युलाचे डिस्कशन झाले असतील ना आतापर्यंत? नाही, अद्यापर्यंत झालेलं नाही आहे. बेसिक फॉर्म्युला हा प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असतो. आत्तापर्यंत समन्वय समितीच्या 3 बैठका झाल्या. त्यामध्ये राज्य पातळीवरती, जिल्हा स्तरावरती, विधानसभा मतदारसंघा स्तरावरती समन्वय समित्यांचं 3 पक्ष आणि इतर घटक पक्ष यांचं त्या ठिकाणी गठन करावे आम्ही ठरवलेलं आहे. आणि पुढच्या 7-8 दिवसामध्ये ते आमचं गठन त्या ठिकाणी पूर्ण होईल. महामंडळ, शासकीय समित्या, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरच्या या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी चर्चा करून काही निर्णयास्पद त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. परंतु पुढच्या 15 दिवसामध्ये त्या बाबतीमधला सुद्धा निर्णय त्या ठिकाणी होईल. अपेक्षा अशी आहे की नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास लोकसभेच्या वतीमध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी बसू. यशवंतराव चव्हाणांच्या फोटो संदर्भात बोलताना शरद पवारांनी असं म्हटलं की ज्या पक्षासोबत विचाराबरोबर आपण कधीही जाणार नाही असं यशवंतराव चव्हाण म्हटले होते. त्यासोबत आता हा गडी गेलेला आहे. यशवंतरावांना त्या सगळ्या गोष्टीबद्दल पाहताना काय वाटत असेल सध्याच्या परिस्थितीमध्ये? एक असं आहे की मी वारंवार स्पष्ट केलं की आदरणीय पवारसाहेब वेगवेगळ्या विषयावरती आणि विशेष करून आम्ही मंडळींची काही भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांचं मत ज्यावेळेला व्यक्त करतील त्यावेळेला मी अजिबात त्या विषयावरती त्या ठिकाणी बोलणार नाही. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा नाव घेण्याचा, त्यांचा फोटो लावण्याचा आम्हाला मंडळींना सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे. आम्ही त्याच विचारधारेमध्ये आमच्या सर्वांचं राजकीय आयुष्य त्या ठिकाणी घडलेलं आहे. मी मागे सांगितल्याने आता पुन्हा एकदा सांगू इच्छितो आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये विशेष करून 89 सालापासून या देशामध्ये आघाडीच्या राजकारणाची आणि सरकारची अपरिहार्यता आली. चव्हाण साहेबांनी विचार जरूर ज्या कालावधीमध्ये मांडला त्यावेळेला देशामध्ये केंद्रात आणि राज्यात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता नव्हती. एक भाग त्या संदर्भामधलं सुद्धा 1-2 उदाहरणं देता येतील. चव्हाण साहेबांच्या ज्यावेळेला हयात होते, ज्यावेळेला ते देशाचं नेतृत्व करत होते, राज्याचं नेतृत्व करत होते, पण त्या विषयावरती मी आज काय भाष्य या ठिकाणी करणार नाही. परंतु 89 सालापासून जर का आपण प्रामुख्यानं पाहिलं तर जे पक्ष, काही पक्ष काँग्रेसच्या विरोधामध्ये या देशामध्ये जन्माला आले किंवा त्या पक्षाची स्थापना झाली, त्यांची कायम आयडिओलॉजी काँग्रेसच्या पूर्ण टोकाच्या विरोधाची होती. परंतु आघाडीच्या राजकारणामध्ये त्यांनी काँग्रेसला सपोर्टिंग केला. काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा सहभागी झाले. काही वेळेला विश्वनाथ प्रताप सिंग आयुष्यभर काँग्रेसमध्ये गेलं, पण ज्यावेळेला 89 साली विश्वनाथ प्रताप सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले त्याला भारतीय जनता पक्षाने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. चौधरी चरण सिंग यांच्या सरकारला काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला. अशा घटना देशात आणि राज्यात वारंवार घडतात. म्हणून मी नितीश कुमारांचं उदाहरण दिलं, ममता दीदींचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं. हे सगळे आज नेते आहेत. किंवा अरविंद केजरीवाल यांनी UPAच्या विरोधामध्ये जे दिल्लीला आंदोलन सुरू केलं ते प्रामुख्याने UPAच्या विरोधामध्ये होतं. पण आज ते UPA म्हणजे नवीन इंडिया आघाडीचे एक महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी बसलेले आहेत. राजकीय परिस्थिती बदलते त्यावेळेला अनेक वेळेला देशातले प्रमुख राजकीय पक्षसुद्धा भूमिका बदलत असतात. अशा वेळेला आम्ही काय भूमिका घेतली त्याच्याबद्दलचं इतकं प्रतिबाद होण्याचं काही कारण नाही असं मला स्वतःला वाटतं. कारण दादाने ती स्पष्टता भूमिका घेतली तेव्हा दिले आणि 100 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर एक अतिशय उत्तम पैचं पत्र त्यांनी लिहिलं, भावनिक लिहिलं, कसोटीवरती लिहिलं आहे, निर्णयाच्यावरती आधारित लिहिलं आहे, विचारधारेवरती लिहिलं आहे आणि ते महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला उद्देशून त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण आम्ही आमची विचारधारेशी ठाम आहोत, पण नवीन घेतलेल्या भूमिकेच्या बरोबर सुद्धा तेवढेच आहोत हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. ललित ड्रग्स प्रकरण सुरू आहे, ललित पाटील त्याच्यावरून आता संजय राऊत असतील किंवा विरोधक असतील सरकारला धागा धरत आहेत.
सरकारी राज्यांची अनेक मंत्र्यांची अशी तिची मागणी आहे. असं आहे की या संदर्भामध्ये शेवटी सरकार आणि ते परस्परांना उत्तर देतील. मी काय सरकारचा भाग त्या ठिकाणी नाही. आणि अलीकडे कसं की संजय राऊत प्रत्येक विषयावरती बोलत असतात. माझं ज्ञान त्यांच्यापेक्षा खूप छोटं असल्यामुळे मला प्रत्येक बाबतीमध्ये बोलता येत नाही, कारण ते डॉक्टरही आहेत, विद्वानही आहे, सगळं काय आहे. फक्त मी त्या दिवशी बोललेल्या प्रश्नाला अजून काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. कारण दिल्लीवरनं आल्याच्यानंतर उद्धवजींची भूमिका काय झालेली होती मी त्याही वेळेला बोललो आणि आताही बोलतो आहे की उद्धवजींनी अजिबात वेगळं वाटून घेऊ नये. उद्धवजींची भूमिका उद्धवजींनी कुठं सांगितली नाही. उद्धवजींच्या मनात काय आलं होतं हे संजय राऊतांनी मला सांगितलं, दादाला सांगितलं. एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्याचं उत्तर ना ते देऊ शकले. मला अशोक चव्हाणांचं सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत, ते मुख्यमंत्री असताना मी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांचंही मला आश्चर्य वाटलं की मी असं म्हणालो आणि मग ते म्हणाले की पंतप्रधानांना भेटून आल्याच्यानंतर आम्ही दोघेही बाहेर होतो. मला कसं कळलं? मला कळलं असं मी म्हणतच नाही. अशोकरावांचा कदाचित गैरसमज झाला. एखाद्या गोष्टीचं बरोबर उत्तर देताना आलं की माणसं मग असं अडून वळून उत्तर दिल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करतात. माझ्या त्या दिवशीच्या वक्तव्यात किंवा प्रेसमध्ये मी कुठेही उद्धवजी असं बोललेत किंवा पंतप्रधान महोदयांची त्यांची काही चर्चा झाली हे मी सांगितलं नाही. मला ती माहितीच नाही. त्यांच्या मनात काय आलं हे जे संजय राऊतांनी मला सांगितलं ते आपल्यासमोर सांगितलं. पण संजय राऊतांना मी एवढं सांगतो की तो फक्त पहिला ट्रेलर आहे. अजूनही खूप गोष्टीची त्यांनी आमच्याजवळ चर्चा केलेली आहे. ते असं सतत बोलत राहिले तर मला उरलेलं सुद्धा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला नक्की त्या ठिकाणी सांगावं लागेल. अजितदादा दिल्लीला जाणार आहेत असं कळतंय, तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मार्ग मोकळा होईल असं समजायचं का? आता दादाही ते पार्टी कार्यालयात होते आणि आता माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये कौशल्य विकासाचा कार्यक्रम जो सुरू आहे त्याच्यासाठी सह्याद्रीला त्या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या माहितीप्रमाणे निदान मला माहिती नाही ते दिल्लीला जाणार आहेत. तुम्हाला माहिती असेल तर मला आपोआप तुमच्या मार्फत कळेल. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळाल्या. शरद पवारांनी यावर बोट ठेवलं होतं. त्यांना म्हटलं होतं की पॅलेस्टाईनला सपोर्ट करण्यासंदर्भात कायमच भूमिका राहिली होती. अटल बिहारी वाजपेयी यांचा दाखला देखील या निमित्तानं त्यांना दिला होता. मात्र कालपासून शरद पवारांवर प्रचंड प्रमाणात टीका होते की कशा पद्धतीने ते दहशतवादाला सपोर्ट करतात. या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रवादी म्हणून तुमची काय भूमिका असणार? इस्रायल पॅलेस्टाईन प्रश्न भारताच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय अर्थात परराष्ट्र धोरणाचा भाग आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणाशी राजकीय हेतूने तडजोड करता कधी येतच नाही. भारताने कायमचं मानवतावादाची मूल्य जपत जगाला शांततेच्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न केला. 105 अलिप्त राष्ट्रांची चळवळ असेल, अलीकडच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी देशभरामध्ये जगभरामध्ये दौरा करत वेगवेगळ्या राष्ट्रांशी केलेला संवाद असेल, याच्यामधून एक भूमिका आपण स्पष्ट केलेली आहे की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा, हा भारताचा मूलमंत्र त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे देशाच्या परराष्ट्रीय धोरणाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत आहे. तर साहेब, सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार चर्चा आहे. बारामती इथे वारजे लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारचा वाढदिवसाचा एक मोठा पोस्टर लावण्यात आला आहे. अशी चर्चा आहे की बारामतीत सुप्रिया सुळे आणि विरोधात सुनेत्रा पवार उमेदवार. एक असं की प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या नेत्याच्या प्रती आदर आणि शुभेच्छा देत असताना त्यांचं राजकारणामध्ये काय स्थान असावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी वाटत असतं. जसं आपण अनेक वेळेला पाहतो की राज्यात मुख्यमंत्री अमुक अमुक असावेत, तसं राज्यामध्ये असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना वाटतं. काही लोकांना तर आतापासूनच मुख्यमंत्री झाल्यासारखी स्वप्नच पडत आहेत 2024 नंतर. त्यामुळे त्यांची भाषा जर तशाच पद्धतीची असलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याने उत्साहाने, प्रेमापोटी, सदिच्छेपोटी असा काही बॅनर लावला असेल तर त्याच्या काही चूक अशातला काय भाग नाही. मी वारंवार स्पष्ट केलं की बारामती असेल किंवा जे जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढेल ते उमेदवार आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा, पक्षाचं संसदीय पार्लमेंटरी बोर्ड त्या ठिकाणी ठरवेल आणि जे उमेदवार असतील ते उमेदवारांच्या पाठीमागे आमची शरद ताकद त्या ठिकाणी उभी आहे. आगामी लोकसभा लढवणार नाही. दिंडोरी लोकसभा निहाय आढावा बैठकीत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. नाही, मी मगाच सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ज्यावेळेला त्यांनी मला विचारलं की साहेब बारामती माडाला निवडणूक लढवल्यावर आमची भूमिका काय राहणार, त्याच वेळेला मी सांगितलं की साहेबांनी आजच स्पष्ट केलं आहे, वारंवार स्पष्ट केले, 2014 सालापासून स्पष्ट केलं आहे की ते आता
थेट निवडणुकीच्या मध्ये उभे राहणार नाही. 2014लाच त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून हा सगळा प्रश्न प्रस्तुत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.